माहितीनुसार मी पण महापौर होऊन गेलेली आहे. त्यामुळे 2017लाच राज्य सरकारचं आणि महानगरपालिकेला कळवलेलं की कुठलाही लाल दिवा या आयुक्तांच्या, महापौरांच्या यांच्या गाडीवर असता कामा नये. आणि ती गोष्ट जेव्हा मी 17पासून तर बंदच झाली. मी जेव्हा 19ला महापौर झाले त्यावेळेला मला जेव्हा सगळा प्रोटोकॉल सांगण्यात आला त्याच्यामध्ये गाडी एक तुम्हाला स्वतःला असेल, त्याच्यानंतर तुम्हाला एक फॅमिली गाडी असेल, त्याच्यानंतर एक सिक्युरिटी म्हणून गाडी असेल, एकच सिक्युरिटी गार्ड असेल. हे सगळं प्रोटोकॉल मला देण्यात आला. आत्ता मी जे पाहते त्यावेळेला मी मानधन ज्या क्षणाला मी बसली त्या क्षणापासून सगळं मानधन महापौर निधीला दिला. जी गाडी मी नाकारली होती फॅमिलीची गाडी, ही गाडी कधीही मी वापरली नाही माझ्या फॅमिलीसाठी, कारण महापौरांना असते फॅमिली गाडी, ती मी नाकारली होती. आणि तिचं मानधन सगळं तुम्ही मुंबईकरांसाठी महापौर निधीला द्या. पण प्रशासनाने 2 वेळा 3 वेळा पत्रव्यवहार करूनही महापौर निधीला तुम्ही मानधन जे काही खर्च असतो त्या गाडीवरचा, डिझेल असेल, ड्रायव्हर असेल, तो दिला गेला नाही, मानधन दिलं आहे. आणि सरकारला इतका गाजावाजा करून जेव्हा या गोष्टी होतात त्यावेळेला सगळ्यांना माहीत होतं, म्हणजे अगदी सामान्य मुंबईकराला माहिती आहे. ज्या महापौर होतात त्यांना माहिती नसेल का? आणि नसेल असं म्हणता तर प्रोटोकॉल काना विचारून घेतला. आणि हा प्रोटोकॉल विचारायचा प्रश्नच येत नाही. पूर्णतः बंदी आहे. तर नक्की कोणाच्या सांगण्याने तुम्ही तो लावलात? मागच्या वेळेला पत्र दिलात बदलीचं, ज्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ते आणलंय, ते उठवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. मुळामध्ये तुम्हाला तो अधिकार आहे का? आणि तुमच्याच आणि केंद्रात आलेले निर्णय, राज्यातून आलेल्या निर्णयाला तुम्ही जर साफ नकार देत असाल कृतीतून, लिखाणातून, म्हणजे पत्राद्वारा, तर मला वाटतं याचं काय करायचं काय? आणि लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का? आणि तुम्ही विचारताय की ह्याच्या आधी महापौर दिसले नाही. परत तुमच्या प्रश्नाला उत्तर देते, तुमच्या कृतीसारखे महापौर कधीच दिसले नाही मुंबईला. मुंबईकरांना महापौर दिसले ते मुंबईकरांसाठी झटणारे महापौर दिसले. असे चुकीच्या कृती करणाऱ्या महापौर कधीच दिसल्या नाही. मुळामध्ये जेव्हा आता मलाही जेव्हा गाडी आली त्यावेळेला मी जे गाडीचं वाटप करतात प्रशासन, मला वाटतं आमच्या गॅरेज जो काही वेगळा त्यांच्या हेडला बोलवलं मी. ही गाडी मला कधी दिली आणि विरोधी पक्षनेता म्हणून आहे, तर लॉग बुक वगैरे आम्ही सह्या करणार नाही. आमचा जो प्रवास असतो तो मुंबईत असणार. चुकून कधी एखादं इन्सिडंट घडल्यानंतर जर जायचंच झालं तर आयुक्तांची परवानगी घेऊन 1-2 वेळा असं सारखं नाही. मी महापौर असताना पण कधीही मुंबईच्या बाहेर महापौरांची गाडी नेली नाही. झाल्या एकदा कुलदेवीला जायचं होतं आणि अशी आवड असते ना की आपल्या कुलदेवीला एकदा ती हॉर्न वाजवून तो गाडीला अशी धावणा असते, परवानगी काढून ती एकदा नेली. त्याच्यानंतर कधीही मुंबईच्या बाहेर, कारण मी संपर्क प्रमुख होती तेव्हा पण मी कधी गेली नाही. पण हे जर असा प्रकार असेल गाडीच्या बाबतीत मोहापायी लाल दिवा तर गरज नव्हती. बंदी त्याच्यावरती पूर्णतः राज्य सरकारने आणि महापालिकेने त्याला थांबवलेलं होतं. तर लाल दिव्याचा मोह टाळता आला नाही का? दुसरा प्रश्न असा होता की सध्या गॅस टंचाईचा विषय सुरू आहे. गॅस टंचाईची महागाई असेल, गॅस दर वाढले तर शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी रस्त्यावरती प्रकार आंदोलन करताना पाहायला मिळतात. मात्र इतका महत्त्वाचा मुद्दा असताना शिवसेना उदासीन दिसते का? रस्त्यावर आंदोलन करणं नाही. जरा समजून घ्या, आम्हाला रस्त्यावर उतरवायला कोणी उकसवायची गरज नाही. आज आमच्या जिथे जिथे गॅस एजन्सी आहे
जिथे तिथे आमचे पदाधिकारी जाऊन त्याच्या चौकशा करतायत. मुळामध्ये युद्धजनित परिस्थिती बाहेरच्या देशांमध्ये आहे. आज युद्ध जसं काय आपल्याच राज्यात देशात चाललंय अशी जी परिस्थिती ज्या दिसते देशात, त्याच्यासाठी मी काल पण म्हटलं होतं पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती एक पत्रक काढायला पाहिजे. लोकांना भयभीत होऊ नका म्हणून त्यांनी सांगायला हवं. मन की बात करायला हवी. मन की बात जन के साथ करना चाहिए. ती झाली नाही आणि त्याचे आम्ही या आज उद्यामध्ये कारण आता तुम्ही कमर्शियल गॅस थांबवला आहे सिलेंडर. आजच्या घडीला अशा अनेक मुलं अनेक कुटुंब आहेत की जी रात्रीच्या वेळेला हॉटेलचं मागून आपला उदरनिर्वाह करतात. पैसे नाही म्हणून, ते खर्च परवडत नाही म्हणून. कारण हॉस्टेलमधली जी मुलं नोकरीच्या हॉस्टेलची मुली वगैरे त्या रात्रीच्या स्वयंपाकाला जात नाही. त्या असंच काहीतरी खाऊन एक दिवस आपला पैसा वाचून स्वतःची भूक भागवतात, शमवतात. त्यामुळे कमर्शियलला पण का थांबवलं जात आहे? एकीकडे 12 तोंड बोलत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून की आम्ही गॅस पुरवठा करतोय, मग जातो कुठे? हॉटेलं बंद का? याचं उत्तर आज उद्यामध्ये नाही आलं तर मात्र आम्ही विरोधाला विरोध नाही, आम्ही संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतो. कारण मुद्दाम कोणाला तरी टीच करणं हा शिवसेना पक्षाचा उद्धवजींचा स्वभाव नाही. पहिली युद्धजनित परिस्थिती नेमकी काय आहे, किती इंधन येत आहे, किती नाही येत आहे, याची मुख्यमंत्र्यांनी या देशाच्या पंतप्रधानांनी लोकांना जन की बात मन की बात सांगायला पाहिजे. ते जर विरोधी भास व्हायला तर मात्र जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरून न्याय मिळवण्याचा प्रयत्न. असा आहे हिंदूंनी स्टॉल लावावे, इतरांचे स्टॉल जे आहे ते उठून टाकावे असं एक वक्तव्य हिंदूंकडूनच खरेदी करावी, हिंदूंकडूनच व्यवहार करावा नितेश राणे म्हणतात. मला अशा जी सिविक त्याला म्हणतो ना असं क्वेश्चन पण आणि आन्सरही देणं मला योग्य नाही वाटत. कारण आधी काँग्रेस पक्षात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून होता आणि का देशात तुम्ही आता हिंदू मुस्लिम करताय? म्हणजे आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं जे देशाच्या विरोधात आहे ते देशद्रोही आहे, मग ते कोणी असू. आता किती हिंदूंनी पण काय काय गोष्टी केल्या, मुसलमान करतात. आपण धर्मवाद, जातीवाद, पंथवाद न करता नागरिकांना सोयी एक मंत्री बोलतायत हे बेजबाबदारपणे बोलणं मला वाटतं हे रॉंग आहे आणि याच्या सिली क्वेश्चनला आम्ही उत्तर देणार नाही.